गंगेची या अंते विन काय चाड, आपुले ते कोड तृषेपाशी. विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर, घालू निरंतर हृदयपुटी. कारण ते असे नवनीतापाशी, गबाळ ते सोसी येर कोण. बाळाचे सोयीते घास घाली माता, अट्टाहास चिंता नाही तया. गाऊ नाचू करू आनंद सोहळा, भावची वेगळा नाही आता. तुका म्हणे अवघे झाले एकमय, परलोकींची काय चाड आता. ज्याला तहान लागलेली आहे त्याने शांत चित्ताने गंगेचे पाणी प्यावे. गंगेचे पाणी किती खोल असेल अशा निरर्थक चौकशी करत बसू नये. त्याप्रमाणे बाह्य गोष्टींचा फार विचार न करता विठ्ठलाची साजिरी गोजिरी मनमोहक मूर्ती हृदय मंदिरामध्ये स्थिर करावी. लोणी हे सार असे नवनीत असते, त्याच्याशी आपला संबंध इतर गबाळ्या गोष्टींचा विचार करू नये. बाळाच्या सोयीसाठी आई त्याला घास भरत असते, बाळाला मात्र कसलीच चिंता नसते किंवा खटाटोप करण्याची सुद्धा काहीही गरज नसते. त्याचप्रमाणे आम्ही या विठ्ठलाच्या प्रेमामध्ये नाचू गाऊ आणि आनंदाने या सुखाचा सोहळा संपन्न करू. याखेरीज आमच्या मनात दुसरा कोणताही भाव नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, आता आमचे सारे जीवनच ईश्वरमय झाल्यामुळे आम्हाला आता परलोकाची अपेक्षाच राहिलेली नाही.